वन डाऊनला मयूर जात असताना पाहायला मिळतो पहिल्या बॉलवरती अनिकेत बाद झाला. अगदी चेंडू पाहिला तर थोडासा लेग स्टम्पला होता, मात्र वळला आणि चेंडूने एस्टेनचा बेत घेत असताना पहिला धक्का दिला 0 या धावसंख्येवरती. हा 5:34 पहिला चेंडू पडला, लक्षात ठेवा. आणि बॅटर आपण सुद्धा सहकार्य करा. जेव्हा पहिला बॅटर बाद होईल ना तेव्हा पटकन मैदानामध्ये सेकंड बॅट्समनने जायचं आहे, हे लक्षात ठेवा, कारण तुम्हाला सुद्धा नंतर फिल्डिंग करायची आहे. मयूरला पाहतोय आपण वन डाऊनला येत असताना. 5 षटकांचा सामना. प्रसाद मात्रेला पहिलं यश मिळालंय. फटका इथेही चांगला होता, बॉलर्स ड्राईव्ह बॅक केलंय. एक धाव. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर आलेली एक धाव. संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना 1 या धावसंख्येवरती. दोन संघामध्ये आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये पहिला मॅच. हो, फुलटॉस होता, फायदा उठू शकले नाही आहे. कीपर बीट झाल्या, चेंडू पाठीमागे गेलाय आणि तोपर्यंत धाव घेण्यासाठी रोखला गेलाय. 3 चेंडू फक्त एकच धाव तुम्हाला पहा मिळते या स्कोरबोर्डवरती. अगदी आज पाहिला तर भरपूर उन्हाचा त्रास होता, त्यामुळे सामने थोडेसे आपण लेट सुरू केलेत, कारण एक्झॅक्टली 4:30 वाजता 4:15लाच दोन्ही टीम या ठिकाणी रेडी होत्या. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, एजंट टेकन, चांगला झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागलाय 1 या धावसंख्येवरती शिरगाव बी टीमला. डीजे 1 या धावसंख्येवरती 2 धक्के लागल्यात शिरगाव बी संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक प्रसाद म्हात्रे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसरा डॉट आणि त्यानंतर विकेट. 4 चेंडू फक्त एकच धाव मिळाली. विकेट हॅट्रिकसाठी जयवंत मेहर यांच्या वतीने 1000 रुपये. पहिला अनिकेत बाद झाले, त्यानंतर जीवन बोईर लेफ्टी बॅटर्स मैदानामध्ये. चांगला बॉल होता, अगदी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू आणि बॅटांचा संपर्क झाला नाही आहे आणि आणखीन एक डॉट बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा पाहावं लागेल. या ठिकाणी सरळ चेंडू निघून गेला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये त्रेने फक्त एकच धाव खर्च केली, 2 विकेट मिळवले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रसाद म्हात्रेच्या माध्यमातून. चला फिल्डिंग लगेच, जास्त वेळ नका करू. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटाचा वेळ गेला, मात्र हे सुद्धा विसरून जमणार नाही आहे की पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट पडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी रोहन भालेराव ला पाहतोय आपण. पहिल्या षटकात अगदी चांगली गोलंदाजी, स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली प्रसाद म्हात्रे या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फक्त 1 धाव आली आणि त्यानंतर सलगचे 4 चेंडू डॉट आले. फक्त एकच डॉट आले 4 चेंडू. फटका इथेही अभेद केल्यात. कॅचचा कॉल आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. धक्का तिसरा लागलाय 1 या धावसंख्येवरती. अतिशय खराब सुरुवात शिरगाव बीट संघाची.
सातत्याने पाहिलं तर या मॅचमध्ये अद्यापपर्यंत 3 विकेट गमावले गेलेत. सध्या तरी चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. 5व्या क्रमांकाचा खेळाडू इम्रान मैदानामध्ये येत असताना सुरुवात चांगली झाली नाहीये या टीमची. पहिल्याच बॉलवरती विकेट पडल्यानंतर ठराविक अंतराने आणखीन विकेट गेल्यात आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होते ना होते तोच आणखीन एक विकेट मिळाला. त्यामुळे फक्त धावा येते एकच. 3 बाद 1. फटका येते चांगला आहे. शॉर्ट्स कव्हर्सला डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. अद्यापपर्यंत 2 धावा 3 विकेट. शिरगाव बी संघ टॉस गमावल्यानंतर त्यांच्या वाट्याला प्रथम बॅटिंग आली आणि बॅटिंग करत असताना सुरुवात खराब झाली. याच्यानंतर सामना होणार आहे SP वांगणी आणि भाईजान कुळगाव B+. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहा. आउटसाइड ऑफ स्टंप पहिलाच बॉल खेळत असताना डावखुऱ्याचा बॅटर बीट झालाय आणि आणखीन एक डॉट चेंडू जात असताना धावसंख्या फक्त 2 आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना विकेट करण्याचा प्रयत्न भालेराव पुढे सरकलाय. डायरेक्ट हिट केलाय मात्र तो क्रीज मध्ये खेळाडू पोहोचले होते. त्यामुळे आता 3 धावा 3 बाद 3 अशी धावसंख्या. हॅलो चेत चेत पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला जातोय. डॉट बॉल आलाय. वारंवार डॉट चेंडूची सांगता होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. हा 11 बॉलमध्ये 8 बॉल डॉट केलाय संघ. त्यामुळे कशा धावा होतील हे सुद्धा थोडासा विचार विमर्श करावा लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग खराब झाली आहे. चेंडू चाललाय डिपिश कव्हरला. फिल्डर लॉंग चेस करतात मात्र बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि संघर्षाचा शंकनाद करणारा पहिला चौकार शिरगाव बी टीमच्या वतीने पहा मिळतोय. इम्रान शेखच्या बॅटमधून हा पहिला चौकार. थँक्यू. चला 10 मिनिटाचा वेळ घेतलाय 2 ओव्हर फेकण्यासाठी. सध्या तुम्ही लक्षात घ्या आता कारण विकेट जरी गेल्या असल्या मागच्या शेवटच्या बॉलवरती एक चौकार आला आणि त्या चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे जात असताना तुम्हाला पाहा मिळतं. एकूण धाबा झाल्या त्या फक्त 7. पॉवर प्लेमध्ये अत्यंत कमी धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाब आली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार येत असताना एकूण धाबा मिळाल्या त्या तुम्हाला 7 ही धावसंख्या 2 षटकांचा समाप्त झाल्यानंतर पॉवर प्लेमध्ये जी बॅटिंग करायची होती त्यांच्या कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही चांगल्या प्रकारे बॅटिंग करू. फटका येते एकेरी धाबेसाठी खेळला गेलाय. एकच धाव मिळत असताना तुम्हाला पहा मिळतोय 8 ही धावसंख्या सध्याच्या स्थितीला
हो फटका इथे सरळ केल्यात. लॉंग ऑफचा फोल्डर पुढे सरकलाय, बॉल उचलला जातोय. तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता. एकच धाव मिळत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा प्रसाद मात्रे ज्या गोलंदाजचा पहिला षटक फेकलं होतं. हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक चेक. चला ओव्हर नंबर 3 प्रसाद मात्रे पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती दोनदा पाल्या, त्यानंतर बाईट, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. लेग स्टंपला या ठिकाणी पुन्हा एकदा हलकसा अपील पंचांकडे. आणि फलंदाज बाद झालेत का? हो यास स्क्वेअर लेगच्या पंचांचं बोर्ड आकाशाकडे गेलंय, कारण लेग स्टंपला खेळत असताना एस के आडवाकेरकर बाद ठरवले गेलेत, कारण बेल्स खाली पडले लेग स्टंपला खेळत असताना. त्यामुळे एक्झॅक्टल्या द्विधा मनस्थितीत होता बॅटर की कशा प्रकारे आउट झाले पाहत राहिले. आणि आता नवीन बॅटर नारायण आल्यात. तर या दरम्यान पाहतोय आपण बदलापूर संलग्न बांगणी क्रिकेट समितीचे समालोचक समितीचे विद्यमान अध्यक्ष महेश दुले सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला 9 साठी रेफर केलंय. तिसऱ्या पंचांना पाहू आपण आता एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड झाला. ओव्हर नंबर 3चा खेळ सूर्य प्रसाद मात्रे ज्याने पॉवर प्लेमध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी केली. फक्त एकच धाव घेत असताना 2 विकेट मिळवल्या. मात्र रोहन भालेरावने ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये पुन्हा एकदा प्रसाद मात्रे तिसऱ्या षटकामध्ये आलाय. नो बॉल. नो +1 या 2 धावा मिळाल्यात. चला एकूण धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्डवरती धावा झाल्यात त्या बोल 16. लिडिंग एज चेंडू पाठीमागे पकडला गेलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागलाय शिरगाव बी टीमला.
चला ओव्हर नंबर 4 मध्ये हो पहिलाच बॉल अगदी कोलवा टप्प्याचा बॉल होता, हलकसा अपील पाहायला मिळाला, मात्र पंचांनी लेग बायचा इशारा करत असताना एक धाव एकपटली जातोय. इकडे धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण, अगदी धावा झाल्यात त्या आता बॉल बराच वेळ हवेत होता. धावसंख्या 17 स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहा मिळतात. 17 धावा. नेक्स्ट मॅचसाठी रिपोर्टिंग करा. SP वांगणीच्या विरोधात भाईजान कुलगाव B+ या दोन टीममध्ये नेक्स्ट मॅच असेल, त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. हो टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपला जातोय. पंच वाढ चिकून करत असताना एक अवांतर धाव मिळाली. 18 धावा. बॅटर निखिल आहे. अठरा धावा. हॅलो, पहिल्या ओव्हरला 1, दुसऱ्या ओव्हरला 6, तिसऱ्या ओव्हरला 8 आणि आता 3. ओके, लेफ्टी बॅटर्स पाहायला मिळतोय तुम्हाला. वाईड बॉल आहे. हा, फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे, लक्षात घ्या तुम्ही. हो पुन्हा एकदा एज अँड टेकन. फलंदाज बाद झाले. आणखीन एक विकेटचं पतन. हो, बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार पाळतो. बऱ्याच उशिरानंतर आलेला चौकार, कारण खरं तर धाबांची गरज होती या शिरगाव B संघाला. सुरुवात अतिशय खराब झाली, त्यानंतर मात्र ठराविक अंतराने विकेट सुद्धा जात असताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अखेरकार आता चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22. 22 धावा स्कोरबोर्डवरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आपण. हो, लेटकट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट. लास्ट बॉल या ओव्हरमध्ये पाहतोय आपण. शेवटचा चेंडू. चौथं षटक या ओव्हरमध्ये पाहिलं तर एक विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट. चांगली गोलंदाजी. स्विंग अँड मिस. चेंडू गेला डॉट. 4 षटकांचा केस समाप्त झाला. प्रथम बॅटिंग करत असताना टीम शिरगाव B संघाने एकूण फलंदाज गमावल्यात ते 6 आणि धावा या स्कोरबोर्डवरती फक्त 22.
चला शेवटचं अंतिम षटक आहे. चला शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज संयोग पवार. शेवटचं षटक फेकायचं आहे. 22 धावा झाल्यात स्कोरबोर्डवरती. अद्यापर्यंत 24 चेंडूंचा खेळ संपलाय. चला आता प्रॅक्टिस नको, तुमचं बरोबर टायमिंग झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही आता उर्वरित षटक अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये फेकायचं आहे तुम्हाला. लेफ्टी बॅटर आहे समोर. ओ क्लीन बॉल. पहिलाच बॉल. जागा बनवून खेळायचं होता, मात्र चेंडूने घेतला एस्ट्यांचा वेध आणि विकेट नंबर 7 या मैदानातून बाहेर. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. कवसला इथे एकेरी धाव मिळाली. हां, सचिन टेंबे यांचा कटआउट्स मैदानामध्ये आहे. त्या कटआउट्सला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर त्या प्लेयरला, बॅटरला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे पूर्ण स्पर्धेमध्ये. ओके, पूर्ण स्पर्धेमध्ये म्हणजे संधी आहे खेळाडूंना. फटका इथेही चांगला आहे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. एकच धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात. रनआउटची संधी आता पाहावं लागेल. पंच त्या ठिकाणी पाहत राहिलेत स्टंपकडे, कोणताही इशारा केला नाहीये. दोन धावा, 25 धावा होत असताना पाहतोय आपण. सुरुवातीपासून धक्के लागल्यात, मात्र अद्याप सावरताना या टीमला पाहायला मिळत नाहीये आपल्याला. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. चांगली गोलंदाजी मोपाडा टीमचा विचार केला तर अद्यापपर्यंत त्यांनी स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली आहे. दोन चेंडू वाईट आल्यात फक्त. त्यांचा अपवाद वगळला तर एरवी चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा डॉट आणि इथे धावचीची संधी आहे आणि रनआउट. आता या ओव्हरमध्ये इनिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला या शॉर्ट लेगला. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे, मात्र धाव पूर्ण होणार नाही आहे. रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट मिळाली आहे. आणि एकूण 9 विकेट गेल्यात.
हॅलो. चला एकूण धावा झाल्यात त्या 26 धावा झाल्यात. 27 धावसंख्येचं टार्गेट आहे मॅच मध्ये. चला टॉससाठी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघांमध्ये आपण टॉस करूया. यापुढील सामना असेल भाईजान स्टार 11 कुलगाव B+ आणि SP11 वांगणी या दोन टीममध्ये यापुढील सामना असेल. भाईजान वेलकम, स्वागत आहे. निसारबाई शेख महाराष्ट्र पोलीस कॅप्टन इन ॲक्शनमध्ये असतील. चला SP वांगणी या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी. जास्त विलंब आपण करू नका. SP वांगणी आणि भाईजान स्टार 11 कुलगाव B+ या दोन टीममध्ये सामना. चला SP वांगणी या टीमचे कॅप्टन आपण या व्यासपीठावरती. भाईजान या आपण. करण राऊत यांच्या शुभ हस्ते आपण करूया. लुचिक हा लुचिक हा लुचिक छापाचा कॉल आहे आलेला आहे. काटा टॉस जिंकला SP वांगणी या टीमने. टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? बॉलिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोर भाईजान स्टार 11 या संघाला नक्कीच किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कासगाव चषक पुरस्कृत आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, ज्यामध्ये 8 बाईक आहेत. भव्य डे नाईट स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच ते बोलत नाहीत, परंतु आमच्यासोबत भाईजान टॉस कमावलेला आहे. प्रथम बॅटिंग करावी लागेल. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन, ज्या स्पर्धेमध्ये 8 बाईक आहेत, या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? दरवर्षीप्रमाणे किरण शेठ राऊत आणि नवनाथ राऊत यांच्या मेहनतीने दरवर्षी आपण ह्या इथे स्पर्धा पाहतो आणि दरवर्षीप्रमाणे नवीन नवीन प्रयोग ते करत असतात. आणि यावर्षी त्यांनी प्रत्येक गावामध्ये एक बाईक जावी या उद्देशाने चांगली संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक. आणि काही मागील 2-3 दिवसापूर्वी मी इथे आलो होतो. प्रचंड मेहनत या नवनाथ राऊत यांनी घेतली या ग्राउंडसाठी आणि चांगल्या प्रकारचा ग्राउंड बनवलेला आहे. तर नक्की शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलाय SP वांगणी या टीमने आणि त्याने स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी भाईजान स्टार 11 कुलगाव B+ या टीमला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कासगाव चषक पुरस्कृत आमदार चषकाचे प्रमुख आयोजक आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विद्यमान सामना सुरू आहे आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद रोशनजी संतेश सर आणि धन्यवाद जगदीश दादा पाटील ज्यांना तुम्ही खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकत होतात. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दयासागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमते ते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी हेरंबा गजमुखा भक्ता तो बहुत होशवी. गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा अर्पण करून आज ज्या
महामानवाची जयंती आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील विनम्र अभिवादन करून आपण आजच्या या स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात करतोय. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी फ्रेंडशिप बोहोपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा पहिला संघ आदेश प्रतिष्ठान MD11 शिरगाव, या दोन संघांदरम्यान लढत पाहायला मिळते. ओ स्टिअर करण्याचा प्रयत्न प्रसाद मात्रे, स्ट्रायकेंडला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकेंडला रोहन भालेराव, असे दोन दिग्गज खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर सध्या 27चं टार्गेट होतं. 5 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात, म्हणजे अत्यंत साधं सोपं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. बॉल चालला व्ही शेप मध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय. बॉल चालला सीमा पार, धावा मिळतील 4. निसारभाई शेख तुम्हाला या ठिकाणी खेळताना दिसतील. खरं तर कुळगाव B+ या संघाचे ते पुरस्कर्ते देखील आहेत, संघाचे कॅप्टन देखील आहेत. या भाईजान यांच्यासाठी नक्कीच आम्ही एक वाक्य आवर्जून म्हणू की जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलन्स पुरेसा असेल ना तर तुमचा सुखाचा चेक हा कधीच बाउन्स होणार नाही आहे. आणि असं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. दिलदार मनाचा दिलदार माणूस, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस निसारभाई शेख यांचं मनपूर्वक स्वागत. 9 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना मयूरला मिळतीये पहिली विकेट. फलंदाज बाद. ओ याबाई समोर किशोर मेहर आलेले. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. थोडंसं लेझी क्रिकेट. मयूर जाधव थोडेसे नाराज आहेत आणि सध्या आपण पाहिलं तर धावा मिळतील 2 डबल डिजिट मध्ये. धावा संख्या आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं आपण खेळाच्या उत्तरार्धामध्ये आहोत आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जिल्हा मंत्री आहेत अंबरनाथ ग्रामीणचे सन्माननीय संतोषजी खारीक साहेब. नुकताच आपण पाहतो मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्याच वतीने एक जबरदस्त ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची स्पर्धा देखील संपन्न झाली. अतिशय दिमागदार पद्धतीचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. जय हनुमान क्रीडा मंडळ खारीकपाडा यांच्या वतीनं सन्माननीय संतोषजी खारीक आणि त्यांच्या सौभाग्यवती संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं देखील आपण त्या ठिकाणी कौतुक केलं. जबरदस्त त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. की नक्कीच आपण पाहतोय गतवर्षी, यावर्षी आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळाव्यात. 11 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट या मॅच मध्ये फार छोटं होतं. अर्थातच आपण पाहतो या मॅच मध्ये 27 धावांचं टार्गेट असताना 11 धावा बनलेल्या आहेत. 24 बॉल मध्ये 16ची आवश्यकता आहे. आणि आता सध्या गोलंदाजी बार्कवरती गोलंदाज फुलटॉस बॉल कबरच्या दिशेने आपण पाहतोय एक्झिक्यूट करण्यात आलाय. बॉल चालला सीमा पार, धावा मिळतील फ्रेंडशिप 11 बोहोपाडा संघाला 4. ओ बाची आतली कडा बागेचा लास्टनच्या तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. रोहन भालेराव एक स्टायलिश प्लेयर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि तितकाच प्रचंड ताकदीचा खेळ देखील त्याच्या वतीने आपण नेहमीच पाहिलेला आहे. जबरदस्त गुणवत्ता आहे, पोटॅन्शियल रोहन भालेरावकडे. 16 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि ते बॉल चाललाय सीमा पार,
जवळ जवळ अगदी आपण पाहतोय विजयाच्या समीप हा संघ पोहोचतोय. या ठिकाणी आपण पाहतोय 27चं टार्गेट आहे आणि या चौकाराने धाबा बनलेले आहेत 20. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. म्हणजे हा सामना पूर्णपणे खुला करण्याचा प्रयत्न फ्रेंडशिप मोहोपाडा संघाचा आहे. या मॅच मध्ये आपण पाहतो सुजलच्या अगेन्स्ट 2 चौकार 1 सिंगल 9 धाबा आलेले आहेत. पहिला मयूर जाधवने षटक हाताळला. 11 त्याच्या षटकामध्ये खर्च झालेले आहेत. आणखीन एक बादची कडा लेझी क्रिकेट पाहायला मिळते. जणू काही MD11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाने हा सामना सोडलाय की काय हे चित्र पाहायला मिळते. आणि ते धावा मिळत आहे 4. अधिक आपण पाहतोय सोपा या ठिकाणी सामना झालेला आहे. 27चं टार्गेट असताना 24 वरती पोहोचली आहे. म्हणजे विजयासाठी 3 धावांची गरज. हो यॉर्कर बॉल एक सिंगल धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. स्कोर इज इक्वल. 22ची धाव आली आहे. पंच दर्शवतात कुणाल भुईर सर. स्वागत आहे आपलं देखील. संध्याकाळच्या 17 DK पॅनल चे सर्व DK दत्ता कडव आपले स्वागत आणि मिस्टर KP असे 3 पंच नामांकित ज्यांनी सध्या बदलापूर नव्हे तर बदलापूरच्या बाहेर देखील आपल्या नावाचा डंका या ठिकाणी वाजवलेला. असे सर्व आमचे ऑफिशियल आणि ते अंपायर सिग्नल नो बॉल आणि विजयाची धाव या ठिकाणी होऊ शकते. आणि हो सामना जिंकलाय टीम फ्रेंडशिप मोहोपाडा संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम MD11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव. मितेश धुळे पुरस्कृत हा संघ आपण पाहतो. MD11 आदेश प्रतिष्ठान या नावाने संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आता सध्या MD11 नावाने संघ खेळतो आणि थोडस ठिकाणी बाकी